त्या अर्थाने आजच्या आंदोलनाची रूपरेषा नक्कीच तुम्हाला वेगळी वाटली असेल, पण त्यामागचं खरं कारण आहे आंधळं प्रशासन आणि मुकी झालेली जनता, ज्याला या सरकारने अच्छे दिनच्या नावाखाली अक्षरशः गाजर देऊन सगळ्याच कंडिशनमध्ये फक्त वेठीस आणलेलं आहे। आज बघायला गेलं तर प्रशासनाने सर्व ठिकाणी लोकांना हतबल करून ठेवलेलं आहे। आमचे उद्धव साहेब या प्रशासनासाठी नेहमी एक शब्द बोलतात की मला नाही आबरू आणि मी कोणाला घाबरू, अशी गत या प्रशासनाने आता सध्या करून ठेवलेली आहे। आपले सन्माननीय मुख्यमंत्री म्हणतात की विरोधकांची ही चाल आहे, लोकांना लाईन लावायला लावत आहे, पण पत्रकार बांधवांनो, तुम्ही ग्राउंड रिपोर्टर आहेत, तुम्ही ग्राउंडला असतात, तुम्हाला आमच्यापेक्षा चांगलं माहिती आहे ग्राहकांचे काय हाल चालू आहेत। आणि सर्वात पहिले गॅस वितरकांनी जो नवीन फंडा आणला आहे OTP सिस्टम, मला एक सांगा, आयुष्य गेलं लोकांच्या, ज्यांच्याकडे कार्ड आहेत, इतक्या दिवस OTP नव्हती, ब्लॅकवाल्यांना तुम्ही OTP देत नाही, तुम्ही डायरेक्ट कार्ड द्या, डायरेक्ट सिलेंडर देतात। मग जो ग्राहक तुमच्याकडे टॅक्स पेयर आहे, जो तुमच्याकडे नियमाने पैसे भरतो, त्याला तुम्ही OTP सिस्टमच्या नावाखाली वेठीस धरलेला आहे। काही लोक कामधंदे बुडवून तिथं थांबलेले 75, 80 वर्षाचे म्हातारे लोक तिथं सिलेंडर घ्यायला दिसत आहेत। आणि या सिलेंडराविरोधातच आज आम्ही आंदोलन केलेलं आहे। सन्माननीय घुगे साहेबांकडे आम्ही आज हे निवेदनाच्या माध्यमातून जनतेची हाक पोहोचवणार आहेत। पण याच्यात जर 8-10 दिवसात सुधारणा नाही झाली, कारण येणाऱ्या 2 दिवसात आपला सर्वात मोठा सण गुढीपाडवा आहे, मुस्लिम बांधवांचे ईद आहे, आणि या चैत्र महिन्यात बरेचशा जयंत्या असतात, सण असतात, सर्वांना 1000% इंधनाची गरज आहे। आणि जर इंधनच नसेल, हॉटेल व्यावसायिकांना आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज रिक्षा चालकांना 4 पंप आहे, एकही ठिकाणी गॅस उपलब्ध नाही, आणि रिक्षा चालकांनाही नाईलाजाने त्यांना भाडेवाढ करावी लागली, आणि त्याचा सर्व आर्थिक भार सर्वसामान्य जनतेवर येतोय। आणि या सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या सरकारचा, संकटमोचकांचा जिल्हा हा, 3 कॅबिनेट मंत्री, 1 केंद्रीय मंत्री असलेला जिल्हा हा, आणि संकटमोचकांना इथल्या स्थानिक नागरिकांचं संकट दिसत नाही। म्हणूनच आम्ही आज डोळ्यावर पट्टी आणि तोंडाला पट्टी बांधून इथं आलेलो आहे, कारण आम्ही कुठलंही आंदोलन करायला गेलो की सगळ्यात पहिले प्रशासन आमच्यावर खोटे गुन्हे दाखल करतात, आमच्या बळजबरीने नावं टाकतात, की जेणेकरून विरोधकांनी शांत राहायला पाहिजे आणि जिल्ह्यामध्ये त्यांनी वरती मंत्रालयामध्ये नाव कमवलं गेलं पाहिजे की आमच्या जिल्ह्यात सर्व आलबेल आहे, कोणीच आंदोलन करत नाही, अशी यांची ही सर्व कुनीती हाणून पाडण्यासाठी आज आम्ही इथं आंदोलन करत आहोत। जर याच्यात 8 दिवसात नाही सुधारणा झाली तर आम्ही मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन छेडू।